पुढील वर्षाचं नियोजन कशा पद्धतीने करायला हवं। बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, जे काही बोर्डाची एक्झाम देणार आहेत, जसं की 9वीतून 10वीत जाणारे विद्यार्थी असो किंवा 11वीतून 12वीत जाणारे विद्यार्थी असो, प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की आता पुढे नेमकं अभ्यासाचं प्लॅन कसं करायचं। ह्या वर्षी तर ठीक आहे, आपला इतका स्कोर आला, पण पुढच्या वर्षी आपल्याला बोर्डाची एक्झाम द्यायची आहे, त्यावेळेस आपला स्कोर चांगला आला पाहिजे, अभ्यास चांगला झाला पाहिजे। त्यासाठी आतापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे मित्रांनो, आजपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला योग्य प्लॅनिंग तुमची अभ्यासाची गरजेची आहे, टाइम टेबल बनवावं लागणार आहे। डोंट वरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास अशी बेस्ट स्टडी प्लॅनिंग आणि टाइम टेबल स्ट्रॅटर्जी घेऊन आली आहे। ती तुम्हाला खूप जास्त उपयोगात ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। व्हाय स्टडी प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुमच्याजवळ चांगला प्लॅन असेल तर तुम्हाला टाइमही कमी लागतो आणि तुमचा स्ट्रेसही हलका होतो। तुम्ही एकदम 5-6 तास अभ्यास करायला लागणार, जो की नॉर्मल स्टुडंट आहे की तो 1-2 तास अभ्यास करू शकतो, त्याला तुम्ही सांगणार की 5-6 तास अभ्यास कर, तुम्ही 2-3 दिवस करून घ्याल, पण नंतर काय, कन्सिस्टन्सी ब्रेक होते। तर कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी तुमच्याजवळ प्लॅन असणं गरजेचं आहे। डिरेक्टली हाय जंप नका मारू मित्रांनो, स्टेप बाय स्टेप फॉलो करा। त्या स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्या स्टेप्स कुठल्या। सर्वात पहिली स्टेप म्हणजे सेट युअर गोल, तुमचं लक्ष ठरवा। मित्रांनो, तुम्ही ड्रीम्स बघा, खूप छान छान ड्रीम्स बघा, पण त्यावर काम करायला सुरुवात करा। नुसतं ड्रीम बघून चालणार नाहीये, तर ते आपल्याला फॉलो करायचं आहे। जर टॉपर यायचं आहे ना, तर टॉपर काय फॉलो करतो, कुठल्या स्ट्रॅटर्जी फॉलो करतो, त्या गोष्टी आपल्याला बिल्ड करायच्या आहेत आतापासूनच, तेव्हा आपण बोर्ड एक्झामिनेशन मध्ये टॉप करू शकतो। तर तुम्हाला एक फिक्स टार्गेट ठरवायचं आहे। जर तुम्ही ऍव्हरेज स्टुडंट असणार, सपोज तुम्ही 80% मार्क्स मिळवणारे स्टुडंट आहेत, तर तुम्हाला 90 किंवा 95+ आणायचे आहेत। एकदम इतकी जंप कशी मारू शकतो मित्रांनो, काहीच अवघड नाहीये, तुम्ही 95+ मार्क्स सुद्धा आणू शकतात। फक्त तुमच्यात काही गोष्टी आहेत त्या बिल्ड करायच्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पहिले लक्ष ठरवा, तुमचं टार्गेट ठरवा, फाइंड आउट करा की तुमचे वीक सब्जेक्ट कुठले, स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठले। वीक सब्जेक्ट असलं ना तर मित्रांनो त्याला थोडा जास्त टाइम द्यावा लागणार आहे। जे ऑलरेडी तुमचे स्ट्रॉंग आहेत त्यांना तर साइड बाय साइड आपल्याला घेऊन चालायचं आहे। तुम्हाला सपोज मॅथ्स मध्ये 90+ मार्क्स आणायचे किंवा आउट ऑफ मार्क्स मिळवायचे, तर तुमचं पहिले टार्गेट ठरवा। कन्सेप्ट असतील ते कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा। ऑलरेडी माइंडला अशा गोष्टी नका सांगू की मला हे येत नाही, मला हे समजत नाही, अशा गोष्टी माइंडला देऊ नका। त्यामुळे मला सर्व येतं, एका पेजवर तुम्ही तुमचे वीक पॉइंट्स काय आहेत ते लिहा आणि त्या गोष्टींवर फोकस करा। तुमचं हे टार्गेट फिक्स झालं, कुठले स्ट्रॉंग पॉइंट आहेत, कुठले वीक पॉइंट आहेत आणि तुमचं टार्गेट काय आहे हे सर्व फिक्स झालं, तर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंगला लागाल। त्यावरून तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करता येईल की कसा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। स्टेप नंबर 2, मेक अ रिअलिस्टिक टाइम टेबल। तर मित्रांनो, प्रॅक्टिकल विचार करून टाइम टेबल बनवा। एक रूल आहे 8-8-8 चा। तर 8 तासाची झोप, 8 तास तुमचं स्कूल कॉलेज जे काही असेल ते, आणि 8 तास तुम्हाला अभ्यासाला मिळतात। तर त्यातून तुम्हाला किती तास यूज करायचे आहेत हे तुमच्यावर आहे। तुम्ही 8 पैकी 8 तास सुद्धा अभ्यास करू शकता मित्रांनो, पण कन्सिस्टन्सी राहणार नाही, हा जास्त लोड येतो आणि त्या गोष्टी फॉलो होणार नाही। त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्ही तास वाढवा। सुरुवातीला 1 तास अभ्यास करा, नंतर 2 तास, 3 तास, अशा पद्धतीने तुमचा स्टडीचा टाइम वाढवा। रोज तुम्ही किती तास अभ्यास करणार आहात, कोणत्या विषयावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, कोणता विषय कोणत्या वेळेला तुम्ही अभ्यास करणार आहात, किती मिनिटाचा तुम्ही ब्रेक घेणार आहात, ह्या गोष्टी प्रॅक्टिकल विचार करून टाइम टेबल ठरवा। तुम्ही खरंच ते टाइम टेबल फॉलो करू शकतात की नाही ही तुमची स्वतःची एक टेस्ट घ्या। एकदम हाय जंप मारू नका, त्याने काय होईल,
तुम्हाला ते टाइम टेबल फॉलो करायला कठीण जाईल. त्याच्यामुळेच सांगते मित्रांनो की स्टेप बाय स्टेप तुमचा टाइम वाढवा. तुम्ही 1 तास अभ्यास करताय तर 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. 10 पेक्षा जास्त मिनिटाचा ब्रेक घेऊ नका. जर तुम्ही अर्धा तास अभ्यास करताय तर 5 मिनिटाचा तुम्ही एक फ्रेश होण्यासाठी ब्रेक घेऊ शकता. त्याने काय होईल, तुमचं माइंड हे फ्रेश होईल आणि तुम्ही परत त्याच जोमाने अभ्यासाला लागणार. त्यामुळे ब्रेक नक्की घ्या. ब्रेक मात्र टाइम लिमिट ठरवलेला पाहिजे. 10 मिनिटं तर 10 मिनिटं, 10चा 1 तास नको. त्याच्यामुळे तुम्हाला किती मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे, कोणता विषय कोणत्या वेळेला ठरवायचा आहे, तर असं रोजचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. स्टेप नंबर 3, प्रायोरिटाइज युअर सब्जेक्ट. म्हणजे तुमच्या महत्वाचे सब्जेक्ट ओळखा. मित्रांनो, सर्व विषयांना आपण सारखा वेळ देऊ शकत नाही, कारण की आपले काही विषय आपल्याला सोपे जात असतात. मग त्यांना तितका वेळ द्यायचा आणि कठीण विषयांना पण तितकाच वेळ द्यायचा. तर असं न करता जो विषय आपल्याला कठीण वाटतात त्यांना थोडा आपण एक्स्ट्रा टाइम देऊ आणि जे आपल्याला सोपे वाटतात त्यांना आपण नॉर्मल टाइम द्यायचा. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एक दिवसातून तुमचा अर्धा तासाचा किंवा 10 ते 15 मिनिटांचा स्लॉट असा असायला हवा की त्यात तुम्ही रिव्हिजन करणार. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रॅक्टिस सब्जेक्ट जे आहेत, जसं की मॅथ असेल, जॉमेट्री, अल्जेब्रा हे सब्जेक्ट आहेत, तर त्यासाठी तुम्ही एक फिक्स टाइम ठरवा. त्याची तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे. कारण की हा सब्जेक्ट असा नाहीये की तुम्ही एका दिवसात केला म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात राहील. या मॅथ्सला तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं आणि प्रॅक्टिस असणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे या विषयाला रोज एक थोडा वेळ तरी द्या आणि त्यातून काही वेळ, अर्धा तास का होईना दिवसातून रिव्हिजनला द्या. तुम्ही काय दिवसभरात अभ्यास केलाय त्याचा एक अर्धा तासात तुम्ही रिवाइज करा. स्वतःला प्रश्न विचारा की आज आपण काय केलं आहे, ते तुम्हाला समजलंय का. या गोष्टी तुम्हाला त्या रिव्हिजन मधून कळतील की तुमचा अभ्यास किती झाला आहे. थेरॉटिकल जे सब्जेक्ट आहेत किंवा थोडे कठीण वाटणारे, तुम्हाला जे कठीण वाटतात ते सब्जेक्ट आहेत, तर ते अर्ली मॉर्निंगला करा. सकाळचा वेळ हा खूप फ्रेश असतो. त्यावेळेस आपलं माइंडही रिलॅक्स असतं. त्यामुळे जे कठीण सब्जेक्ट आहे, थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, ते तेव्हा घ्या. नंबर 4, फॉलो ऍक्टिव्ह लर्निंग टेक्निक्स. स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. नुसता तासनतास अभ्यास करू नका. नुसतं वाचतोय असंही करू नका. तर शॉर्ट नोट्स बनवा. की पॉइंट्स असतील त्यांना हायलाइट करा. फ्लॅश कार्ड, मॅप यांचा यूज करून ते कन्सेप्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला तो कन्सेप्ट समजला आहे की नाही ते त्यासाठी आपली सेल्फ टेस्ट घ्या. म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा. कन्सेप्ट नुसार तुम्हाला समजेल की तो कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला आहे की नाही. मित्रांनो, पहिल्याच वाचनामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट समजणार नाहीयेत. कुठल्या शॉर्ट नोट्स मध्ये घ्यायचं आहे हे समजणार नाहीये. पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सर्व इम्पॉर्टंट वाटतं, त्यामुळे पहिल्या वाचनाला नोट्स काढायच्या नाही. तर जेव्हा तुम्ही सेकंड टाइम वाचणार, अभ्यास करणार, तेव्हापासून तुम्ही नोट्स काढायला सुरुवात करा. किंवा आपल्या शाळेमध्ये, क्लासेसमध्ये आपल्याला टीचर सांगतात की हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे, तर त्यावेळेसच तिथं नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करताना हेल्प होईल. नंबर 5, स्टे कन्सिस्टंट अँड अवॉइड डिस्ट्रॅक्शन. सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन मुलांचं मोबाईल फोन असतो, सोशल मीडिया. आपण मोबाईल जवळ दिसला म्हणजे लगेच रील्स बघू, शॉर्ट्स बघून घेऊ, थोडा वेळ टाइमपास करून घेऊ, ह्या गोष्टी करत असतात. त्याच्यामुळे अभ्यास करताना मित्रांनो, आपला मोबाईल सायलेंट मोडला ठेवा आणि मोबाईल अशा जागेवर ठेवा की जिथं आपल्याला उठून जावं लागेल किंवा आपल्याला ते डिस्टर्ब होईल. नाहीतर इन शॉर्ट आपण आपल्या मम्मी पप्पांजवळ तो मोबाईल देऊन द्यायचा तितक्या वेळासाठी की मी आता 1 तास अभ्यास करणार आहे, तर माझा हा मोबाईल तुमच्याजवळ असू द्या. म्हणजे आपल्याला मोबाईल मागायचा विषयच येत नाही, तर मोबाईलमुळे आपलं डिस्टर्ब होणार नाही. नंतर मित्रांनो, अभ्यास करताना कंटाळा वाटायला लागला, अर्धा तासापेक्षा जास्त अभ्यास झाला, 1 तासापेक्षा जास्त अभ्यास झाला, तर ब्रेक घ्या. 5 ते 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुम्ही रिफ्रेश व्हाल. परत त्याच जोमाने तुम्ही अभ्यासाला लागणार. आणि मित्रांनो, तुम्हाला डिमोटिवेट सारखं जरी वाटायला लागलं तर आपल्या ड्रीम लक्षात घ्या की आपलं टार्गेट काय आहे, आपलं ड्रीम काय आहे. जर तुम्हाला डिमोटिवेट वाटतंय तर एखादा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला परत
इन्स्पिरेशन भेटेल अभ्यासासाठी. स्टेप नंबर 6, रेग्युलर रिव्हिजन अँड सेल्फ टेस्टिंग. स्वतःची टेस्ट घ्या, रेग्युलर रिव्हिजन करा. मी तर सांगितलं मित्रांनो तुम्हाला की जो तुम्ही अभ्यास केला आहे त्यासाठी तुम्ही फक्त रात्रीचे अर्धा तास किंवा 15 मिनिटं द्या. त्यात पूर्ण रिवाइज करा की तुम्ही आज काय काय अभ्यास केलाय. त्यानंतर तुम्ही 7 दिवसांनी ती अजून एक आठवड्याभराची एक रिव्हिजन करा. त्यामुळे तुमच्या गोष्टी लक्षात येतील. थोड्या दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा महिन्याने परत त्या गोष्टींना रिवाइज करा, म्हणजे तुमचे ते कन्सेप्ट अगदी क्लिअर होतील. नुसता अभ्यास करतोय पण रिव्हिजन करत नाहीये मित्रांनो, रिव्हिजन ही सक्सेसची की आहे. त्याच्यामुळे रिव्हिजन करा. सेल्फ टेस्ट घ्या. सेल्फ टेस्टमुळे काय होईल, तुम्हाला एक आयडिया येईल की आपला किती अभ्यास झालाय, आपण कुठे चुकतोय. ह्या गोष्टी तुमच्या स्वतःमधल्या तुम्हाला अनालिसिस करायला मिळतील जेव्हा तुम्ही सेल्फ टेस्ट घेणार. स्कूल कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉइंट सांगतायत शिक्षक लोक, किंवा हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरला विचारला गेलेला होता, तर त्या गोष्टींकडे अगदी काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि ते नोट डाऊन करून ठेवा. कारण की मित्रांनो काय असतं माहितीये का, प्रिव्हियस इयरचे 5 ते 6 वर्षापूर्वीच्या क्वेश्चन पेपरमधून तुम्हाला रिपीट क्वेश्चन येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तसेच्या तसे प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले असतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा फोकस करा. त्यातून काय होईल, तुमचे ते मार्क्स अगदी परफेक्ट होतील. त्यामुळे ही गोष्ट एक आहे, ती नोट डाऊन करून ठेवा. आतापासून ह्याच गोष्टी फॉलो करा. आजपासून जर तुम्ही कामाला लागणार ना, तर तुम्हाला शेवटचे जे महिने असतील त्या महिन्यांमध्ये तुम्हाला जास्त अभ्यासाचा लोड येणार नाही. तुम्ही रिलॅक्स आणि माइंड फ्रेश ठेवून तेव्हा रिव्हिजन करत असणार, जर तुम्ही आजपासून असं प्रॉपर प्लॅनिंग फॉलो केलं. फायनली मित्रांनो, तुम्हाला मी आता काही अशा खास आणि इम्पॉर्टंट टिप्स शेअर करणार आहे. तर मॉर्निंग स्टडी हॅबिट ही खूप एक छान गोष्ट आहे. कारण की तुम्ही मॉर्निंगला जर अभ्यास करणार तर लवकर ग्रास्प होतो असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही मॉर्निंगचा शेड्यूल एक फिक्स करा की तिथं तुम्हाला 1 तास किंवा 1.5-2 तास अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल, लवकर तुमचा अभ्यास होईल. त्याच्यामुळे मॉर्निंग स्टडी हॅबिट असणं हे एक बिल्ड करा तुमच्यामध्ये. बॅलन्स रुटीन म्हणजे काय, यात तुम्हाला तुमची एक्सरसाइज, तुमचं रिलॅक्सेशन हे सुद्धा गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा आहार, तुमची झोप ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दिवसातून 5 ते 10 मिनिटं भेटले, सकाळी जर भेटले तर वेल अँड गुड. एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, ज्याने तुमची बॉडी फुल फ्रेश राहील. आणि लास्टली, स्टे पॉझिटिव्ह अँड मोटिवेटेड. मित्रांनो, तुम्ही ड्रीम बघितलाय ना, तुम्ही त्याच्यावर फॉलो पण करताय, प्लॅन बनवला आहे, तुम्ही फॉलो करताय, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवताय, तर तुम्हाला कुठलीच गोष्ट अशक्य होणार नाही. याच गोष्टींमुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट ही शक्य करून दाखवणार आहात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे. मित्रांनो, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला बिंदास कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, किंवा तुम्हाला अजून स्टडी रिलेटेड काही टिप्स हव्या असतील त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी.